ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ आपण स्टार्ट केलेलं आहे. त्याच्यातलं पहिलं ऍप्लिकेशन आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू द युनिफॉर्मली चार्ज हॉलो स्फिअर किंवा जिला आपण स्पेरिकल शेल म्हणणार आहे. ठीक आहे, एक स्फिअर आहे ना, या स्फिअरला युनिफॉर्मली चार्ज केलेलं आहे. स्फिअरचे रेडियस काय सांगतोय बेटा आपण, कॅपिटल आर फ्रॉम द सेंटर ओ. ओके, आणि याला एक पॉइंट पी आहे इथं, आपल्याला काय करायचं त्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायची. सो फॉर दॅट थिंग सर्वात पहिले आपण या चार्जला काय करू, एनक्लोज करून घेऊ, कारण तो कुठं आलेला आहे सरफेस ऑफ द स्फिअर वर. सो त्याला एनक्लोज केला, त्याला नाव दिलं आपण गॉसियन सरफेस. काय म्हणून घेतला याला, गॉसियन सरफेस, कारण आपल्याला गॉस लॉचं अप्लिकेशन बघायचं. सर्वात स्टार्टिंगला आपण या ठिकाणी याचा काय काढून घेऊ, चार्ज काढून घेऊ. सरफेसवर चार्ज येते त्याची काय काढता येईल, सरफेस चार्ज डेन्सिटी. तिचा फॉर्म्युला आहे सिग्मा इज इक्वल्स टू क्यू अपॉन ए. आपल्याला काढणं आहे क्यू चार्ज. सो क्यू इज इक्वल्स टू काय आला, सिग्मा अपॉन ए. तो सिग्मा इंटू एरिया ऑफ द काय घेतला आपण, हा स्फिअर. या स्फिअरचा एरिया घ्यायचा जो काय ना 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर, बिकॉज द रेडियस ऑफ द स्फिअर इज कॅपिटल आर. क्लिअर इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे ठिकाणी. चलो आगे त्याच्यामध्ये पुढे आता आपण काढून घेऊ इलेक्ट्रिक फ्लक्स, जे कशातून जातं या पॉइंट पी. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजेच काय, या एका छोट्याशा एरियामधून जाणारं जे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहे त्याला काय म्हणणार आपण, इलेक्ट्रिक फ्लक्स. ज्याचा फॉर्म्युला आहे y इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ क्लोज द सरफेस घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी. सो तुम्हाला ई इंटू डी एस, ई इंटू डी एस ला असंही लिहिलं जातो ई इंटू डी एस कॉस थीटा. थीटाची व्हॅल्यू ते ना 0, कारण इलेक्ट्रिक फील्ड आणि हा जो काही एरिया वेक्टर सेम डिरेक्शन मध्ये जात आहे. ओके, सो थीटा 0 cos थीटा इज इक्वल्स टू 1. सो आन्सर आहे तुमचं इंटिग्रेशन ऑफ क्लोज सरफेस ई इंटू डीएस. इलेक्ट्रिक फील्डला बाहेर काढला की डीएसचं इंटिग्रेशन घेतलं ते काय आलं एस. इंटिग्रेशन म्हणजे सगळे छोटे 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 सरफेस मी एकत्र केले जे आले एस. आता गॉसियन सरफेसचा जर मला एरिया काढायचा असेल तर तो येणार 4 पाय. पण आता सेंटर पासून गॉसियन सरफेसचा डिस्टन्स किती घेतलाय आपण, स्मॉल. सो 4 पाय स्मॉल आर स्क्वेअर. सो फाय हा इथं आपल्याला हा मिळाला. बट अकॉर्डिंग टू गॉस लॉ वी हॅव फाय इज इक्वल्स टू क्यू एनक्लोज्ड अपॉन एप्सिलॉन नॉट. सो त्याच्यानुसार जर घेतला तर अगोदरचं जे इक्वेशन होतं इंटू 4 पाय स्मॉल आर स्क्वेअर इज इक्वल्स टू काय घेतला, क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. आपल्याला काढणं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, आपल्या डोक्यात फिक्स आहे की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायची. सो त्याला तिथंच ठेवलं, बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज इकडे आहेत. ठीक आहे, क्लिअर. आता क्यू ची पण व्हॅल्यू ऑलरेडी काढली आपण, जी काय काढली, सिग्मा इंटू 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर. सो 4 पाय काय केले, कट केले. तर उत्तर काय आलं तुमचं, सिग्मा इंटू कॅपिटल आर स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन नॉट इंटू स्मॉल आर स्क्वेअर. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांनी एकदा जोरात म्हणायचंय. ई इज इक्वल्स टू sigma into capital R square upon epsilon naught into R square. सिग्मा काय आहे, सरफेस चार्ज. आर काय आहे, स्फिअर. स्मॉल आर काय आहे, किंवा काय आहे, डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड द पॉइंट पी. आलं लक्षात इथपर्यंत, काही प्रॉब्लेम नाही करून आला याच्यामध्ये. ओके, याच्या दोन केसेस आहे. पहिली केस, एक तर तो जो काही पॉइंट पी आहे ज्याच्यावरतून तुला इलेक्ट्रिक फील्ड काढायचं आहे तो त्या स्पिअरवर ठेव, किंवा तो त्याच्या स्पिअरच्या कुठं ठेव, आतमध्ये ठेव. स्पिअरच्या आतमध्ये ठेवला तर इलेक्ट्रिक फ्लक्स कुठं जात आहे, रॅडियली आउटवर्ड जात आहे. इलेक्ट्रिक फील्ड आहे, सो आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड काय झालं तुमचं 0. आणि ऑन द सरफेस ऑफ द स्पिअर काढायचं असेल तो सेंटर पासून त्या पॉइंटचं डिस्टन्स आणि सेंटर पासून सरफेसचं डिस्टन्स एकच झालं, म्हणजे कॅपिटल आर इज इक्वल्स टू काय, स्मॉल आर. व्हॅल्यू टाकल्या तुमच्या त्या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये सिग्मा इंटू कॅपिटल आर स्क्वेअर एप्सिलॉन नॉट इंटू स्मॉल आर स्क्वेअर. स्मॉल आर पण काय झाला आता कॅपिटल आर, तो कट झाला. व्हॅल्यू काय मिळाली, ई इज इक्वल्स टू सिग्मा इंटू सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. क्लिअर आहे.